पसंद करता ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मंजू, काय झालं? आता का शांत बसलीयस? माहित नाही, पण उगाच जीवाला घोर लागून राहिलाय। आईची लई काळजी वाटायला लागली अचानक। मंजू, अगं आईचा घरून फोन आला होता का? नाही, तरी भी भीती वाटते। गोलब काका, मी जरा घरी जाऊन येऊ? तुम्ही जाधव साहेब आले की त्यांना सांगा प्लीज। हो सांगतो, तू काय काळजी करू नकोस, तू जा, आम्ही बघतो सगळं। वय, तू आधी जाऊन भेटून या। आई बरीच असेल, आता तू इतके दिवस लांब राहतेस ना म्हणून वाटत असेल। जा, जाऊन भेटून ये जा। गोलब काका, भारती मावशी, प्रिया, येते मी। मला गॅरंटी आहे, डॉक्टर म्हणणार गोड खाल्ल्यावर बरं वाटत। पण रत्ने, मला काय वाटतं माहिती का, तू किती बी विचार केला, अशा किती बी येरझाऱ्या घातल्या तरी ते त्यांच्या बापाचे पैसे, ते कधी ना कधी त्याच्यावर हक्क सांगणार आहेत। उचकाटलं? थोबाड उचकाटलं का? खरं तेच सांगतोय। ग बसा, हक्क सांगणार म्हणून म्हणजे तुम्ही ह्या रत्ना काटेला अजून ओळखलंच नाही दिसतंय। मी तुला नाही ओळखलं। अव, आता ही पैसे मी तिच्या लेकीच्या लग्नासाठीच ठेवले ती नव्हता? मग ही पैसे जर तिच्या आजारपणासाठी आपण दिलं तर पुन्हा लग्नासाठी आपल्याला उधारीने घ्यायला लागतील। परत असा कुठला सूर्य उगवणार नाही जो त्याच्या मंडपात आपल्या डीजेचं लगीन लावल। माझं थोबाड नाही वाजत आहे, दरवाजा वाजतोय। मायाली की आले असतील पैसे मागाय। आता बघा की कसं ऐकवती। पैशाचा समजा हिशेच क्लोज करून टाकती। म्हणजे तू तू इथं कशी काय? नाही म्हणजे दुटीला नाही जायचं तुला? जाणार आहे, जरा आईशी बोलायचं होतं म्हणून आले होते। हा, मग इथं कशाला आलीस? म्हणजे अगं नाही म्हणजे तिकडं हॉस्पिटलात जायचं नाहीस मी। अगं आमरी तिला घेऊन तिकडच गेली की। अगं काय झालं अचानक तिला? समजा बरं आहे ना? सांग की काय झालंय? अगं आता मला काय माहिती तिला काय झालंय? सकाळी इथं गेटच पडली होती चक्कर येऊन। खरंच आली होती चक्कर का काम करायची नाही ती म्हणून नाटकं करत होती कोणाला ठाव? आता बघ की चक्कर आली आहे, ह्या होतंय त्या होतंय म्हणून कारण द्यायची आणि दवाखान्यात चल म्हणलं की नग नग डॉक्टर नग 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 डॉक्टर नग करायचं। असं कोण करतं का खरं असल्या? कुठल्या दवाखान्यात गेलत? मला काय माहिती कंच्या दवाखान्यात नेलंय? तुझ्या बहिणीला फोन लाव आणि विचार आणि तिला म्हणाव जित्ती हाय का नाही ती बी सांग। सत्यदाजी, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर आईचं काय झालं असतं काय माहित। ए, असं काय बी नाही, मी काय ग्रेट मोठी मदत केली नाही तेव्हा। अगं आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जाणे इतपत माणूस की प्रत्येकाच्यात असायला पाहिजे। बरं ते राहू दे, तू वाघमारेनं कळवलं का? मी कळवायच्या आधीच तिला सगळं कळलंय। ती आईला भेटायचं म्हणून घरी गेली होती, आत्याने तिला सगळं सांगून टाकले। बर,
अमृता, हा माझं एक काम करशील का? करते की. काय? वाघमाऱ्यांना अजिबात कळू देऊ नको की मी मदत केली म्हणून. पण असं का? हे बघ, त्यांच्या मनात आधीच माझ्याविषयी लई गैरसमज आहेत. तेव्हा ते तसंच राहतात. मी मदत केलेलं त्यांना आवडेल का नाही हे बी मला माहित नाही. नाहीतर उगाच त्यांना वाटायचं की मी मोठेपणा घेतोय. असं काय बी नाही दाजी. तिला असं काहीच वाटणार नाही. मला माहिती की दीदीचा स्वभाव. ते काय बी असू दे, पण तू त्यांना अजिबात सांगू नको की मी मदत केली. अहो पण ऐक माझं प्लीज. चालतंय, नाही सांगत. बघ. तू इथं काय करतोय? ते मी रस्त्यावरनं अचानक जात कुणाला धडकवली बिडकवली नाही ना गाडी? जाऊ दे. हिरांना ऐकून बी घेता येत नाही. सगळं स्वतःच ठरवायचं. सर, तुम्ही वाघमारे पेशंट बरोबर आहात ना? होय तुम्ही त्यांचं बिल पे करणार आहात ना? होय, मीच करणार आहे. किती झाले? ठीक आहे. सर, तुमचं नाव? सत्यजित सुर्वे. ओके हे बिल तुमच्याकडेच ठेवा आणि त्यांना द्या नंतर. ओके, थँक्यू. आई, आता असं अंगावर दुखणं काढायचं बंद करा. तुला एका शब्दानं बी मला सांगावंसं नाही वाटलं का? अगं दीदी, तुला सांगायचं तर लांबच राहिलं. हिनं मला बी काही सांगितलं नव्हतं. आणि पैसे खर्च होतात म्हणून दवाखान्यात यायला पण नाही म्हणत होती. ही पैशाचा विचार करत बसते आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते बघ. ह्यात आईची काय बी चूक नाही. आम्ही मीच लक्ष द्यायला हवं होतं. मी माझ्या व्यापात एवढी गुंतले होते ना की माझं तुमच्याकडे दुर्लक्षच झालं. अगं तू कशाला आता स्वतःला कोसत बसतेस? हा, तसं बी थोड्या दिवसांसाठी का होईना, पण तुझं तुला संसार आहेच की. आमचं आम्ही बघू काय ती. हो, आता आपलं आपल्याला बघितलंच पाहिजे. वा, म्हणजे तुम्ही दोघी बी मला परक करून मोकळ्या झाल्या. काय म्हणतोय पेशंट? कशी आहे तब्येत आता?